Hey guys, welcome to the Judicial Living, the knowledge of Judiciary, Executive and Legislation. I am Advocate Pallavi Gaonde आणि मी तुमच्यासोबत पुन्हा एक जी टेस्ट सिरीज थर्ड जी आपल्याकडे व्हिडिओ सिरीज आहे IPCची ती घेऊन आलेली आहे. यामध्ये आपण आज रॉंगफुल रेस्ट्रेंटच्या नंतरचे जे प्रोव्हिजन आहे आता इथे कव्हर करूया थर्ड लेक्चरमध्ये. सो तुम्हाला एक मी ट्रिक सांगते. तुमच्याकडे जे काय ते 319, 329, 339 अशा प्रकारे 29, 39 अशापासून सुरू होत आहेत. तुमच्याकडे भरपूर सेक्शन्स आहेत, तसे तुम्ही ऑब्झर्व करा, नोटीस करा आणि त्यातनं लक्षात ठेवू शकता तुम्ही की कुठल्या सेक्शनला कुठे डिफाईन केलेलं आहे. तर आता आपण आज सुरू करूया 339 रॉंगफुल रेस्ट्रेंटमधून. तर रॉंगफुल रेस्ट्रेंटमध्ये आपल्याला महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स काय दिले आहे एवढेच प्रिलिम्समध्ये विचारतात, बाकी सगळं काही विचारत नाही. कोणीही तुम्हाला व्हॉलंटरी ऑब्स्ट्रक्ट करते, ठीक आहे, व्हॉलंटरीली ऑब्स्ट्रक्ट कोणी जर करत असेल, ठीक आहे, त्यानंतर जो कुठलाही पर्सन तो प्रिव्हेंट करतं तुम्हाला एखाद्या प्रोसिडिंगपासून, ठीक आहे, व्हॉलंटरी ऑब्स्ट्रक्ट करत आहे, त्यानंतर प्रिव्हेंट करत आहे. प्रिव्हेंट कशापासून करत आहे? कुठलीही प्रोसिडिंग जी की तुम्हाला करण्याचा राईट आहे, कुठल्याही डायरेक्शनमध्ये तुम्ही करतात आणि ती करण्याचा तुम्हाला राईट आहे. आणि राईट असल्यानंतरही इथे काय म्हटलं आहे, तुम्हाला राईट टू प्रोसीड आहे, तर ह्या पर्सनला राईट टू प्रोसीड असायला हवा. म्हणजे मी तुम्हाला माझ्या घरात येण्यासाठी अडवतात तर मी अडवू शकते बिकॉज तुम्ही ट्रेसपास करतात मला न विचारता, ओके, विदाउट माय परमिशन्स. बट तुम्ही रोडनी जातात आणि मी तिथे प्रिव्हेंट करते तुम्हाला, तर तुम्हाला तिथून राईट टू प्रोसीडचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला प्रिव्हेंट केलं, रेस्ट्रेंट केलं, तो याला काय म्हणतात, रॉंगफुल रेस्ट्रेंट म्हणतात. ओके, रॉंगफुल रेस्ट्रेंट म्हटल्या जाणार आहे, रॉंगफुल रेस्ट्रेंट. पण इथे भरपूर सारे एक्सेप्शन्स आहे. पब्लिक सर्वंट रॉंगफुल रेस्ट्रेंट करू शकतो, मी माझ्या पर्सनल प्रॉपर्टीवर तुम्हाला रॉंगफुल रेस्ट्रेंट करू शकते, वगैरे वगैरे. सो रॉंगफुल रेस्ट्रेंटला व्यवस्थित वाचा आणि रॉंगफुल रेस्ट्रेंट हा तुम्हाला येऊ शकतो. ओके, याच्यामध्ये इलुस्ट्रेशन सुद्धा येऊ शकतात तुम्हाला. सो इलिस्ट्रेशन सुद्धा दिलेलं आहे तिथे. ए ऑब्स्ट्रक्ट पाथ अलॉंग विथ झेड हॅज अ राईट टू पास. एनी झेडचा पाथ जे काय ते अडवला आणि त्याच्यानंतर तो इथे काय जो कोणी असेल तर तिथे रॉंगफुली त्याला अडवत आहे, रेस्ट्रेंट करत आहे असं म्हणण्यात येणार आहे. तो इलुस्ट्रेशन रॉंगफुल रेस्ट्रेंटचं इलुस्ट्रेशन्स तुम्ही वाचून जायला हरकत नाही, ठीक आहे, इलुस्ट्रेशन वाचून जायला हरकत नाही, येऊ शकतं. त्यानंतर इथे माझ्या प्रायव्हेट लँडवर वगैरे मी तुम्हाला इथे अडवत असेल तर दिस इज नॉट अ रॉंगफुल रेस्ट्रेंट. ओके, सो लगेच आपल्याकडे रॉंगफुल कन्फाइनमेंटची इथे डेफिनेशन दिली आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रॉंगफुल रेस्ट्रेंट अँड रॉंगफुल कन्फाइनमेंट? सो रॉंगफुल रेस्ट्रेंटमध्ये 3 शब्द लक्षात ठेवले, व्हॉलंटरीली अँड प्रिव्हेंट करतात आणि राईट टू प्रोसीड आहे त्या पर्सनला. सो रॉंगफुल रेस्ट्रेंट कोणीतरी करत आहे ते, ठीक आहे की नाही. इथे रॉंगफुल कन्फाइनमेंटमध्ये मी म्हणते की तुम्हाला रॉंगफुल रेस्ट्रेंट कोणीतरी करत आहे. रॉंगफुल रेस्ट्रेंट झाला, त्या रॉंगफुल रेस्ट्रेंटमध्ये कुणीतरी इथे अशा मॅनरमध्ये ते रॉंगफुल रेस्ट्रेंट करत आहे की जी काही प्रोसिडिंग बियॉन्ड सर्कमस्क्रायबिंग लिमिट. ओके, हा रॉंगफुल रेस्ट्रेंट तुम्ही एका पर्टिक्युलरली मोकळ्या जागेमध्ये नाही तर सर्कमस्क्रायबिंग लिमिटमध्ये करतात. हा शब्द लक्षात ठेवा. सर्कमस्क्रायबिंग लिमिट जेव्हा येईल तेव्हा रॉंगफुल कन्फाइनमेंट होईल. सर्कमस्क्रायबिंग लिमिटमध्ये तुम्ही इथे रॉंगफुल करतात, म्हणजे कुठेतरी नेलं तुम्ही आणि त्याला बंद करून ठेवलं. ओके, सो सर्कमस्क्रायबिंगमध्ये तुम्ही रॉंगफुल रेस्ट्रेंट करतात त्याला, तर दिस इज कॉल्ड अ रॉंगफुल कन्फाइनमेंट. ओके, आणि इथे बियॉन्ड सच सर्कमस्टन्सेस लिमिटेड. ओके, बियॉन्ड लिमिटेड तुम्ही एका वॉल कंपाऊंडमध्ये नेलं त्याला आणि इथे लॉक करून टाकलं तर इथे काय हो, तुम्ही रॉंगफुल कन्फाइनमेंट त्याला केला. लाईक एखादं उदाहरण घेऊया. तुमचा उद्या JMFCचा पेपर आहे, ॲक्च्युली असं करू नका आणि माझाही JMFCचा पेपर आहे 12 मार्चला आणि मला माहिती आहे की तुमचा अभ्यास खूप झाला, मी तुम्हाला नेलं आणि एका खोलीत बंद करून टाकलं आणि मी एकटीच गेले एक्झामला. मला माहीत होतं की इथे खूप जागा कमी आहे आणि मी पास व्हावं. सो अशा प्रकारे मी तुम्हाला जर रॉंगफुल कन्फाईन करत असेल, प्लीज असं करू नका. सो रॉंगफुल कन्फाइनमेंट करत असेल तर डेफिनेटली इथे काय होणार आहे, रॉंगफुल कन्फाइनमेंटचा ऑफेन्स तुम्ही केला असं म्हटलं जाणार. तर रॉंगफुल रेस्ट्रेंट म्हणजे या सेक्शनची पनिशमेंट त्यांनी इथे दिलेली आहे, पनिशमेंट फॉर द रॉंगफुल रेस्ट्रेंट. आता एवढी पनिशमेंट वगैरे विचारत नाही, ठीक आहे की नाही. सो हा सेक्शन तुम्हाला नाही केलं तरी काही हरकणार नाही. पनिशमेंट फॉर रॉंगफुल कन्फाइनमेंट पनिशमेंटही विचारत नाही कुठे. तर 39 आणि 40, 339, 340 हे सेक्शन तुम्हाला अजिबात विसरायचे नाही, लक्षात ठेवायचे नेमकं कुठल्या सेक्शनमध्ये काय इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत. आता रॉंगफुल कन्फाइनमेंट फॉर 3 or more डेज म्हटलंय. समजा जर कधी कधी होऊ शकतं की एखादा सेक्शन विचारतील 3, 4, 3 डील्स विथ द रॉंगफुल कन्फाइनमेंट आर 3 or more डेज. हे बघा इथे सेक्शन कसा लक्षात ठेवायचा, 3 or more डेज. 3 आणि मोर काय 4 आहे, तर 3 दिले तर 3 or more डेज म्हणजे 4. तर अशा प्रकारे
3 or more डेजचं सेक्शन तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. रॉंगफुल कन्फाइनमेंट फॉर 10 or more डेज. 10 or more डेज म्हटलं 10 पेक्षा अधिक तुम्ही त्याला रॉंगफुल कन्फाइनमेंट करून ठेवलं तर इथे काय होणार आहे, तुम्हाला या सेक्शनमधून पनिशमेंट. तर पनिशमेंट तर विचारत नाही, मी तुम्हाला सांगते. पण हे सेक्शन लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला इथे ट्रिक यूज करता येते. 3 + 4 + 4 किती होतं, 4 आणि 4 8 आणि 3 11. तो 10 पेक्षा 11 दिवस म्हणजे 10 or more डेज अशा प्रकारे तुम्ही 344 मध्ये लक्षात ठेवू शकता. 345 रॉंगफुल कन्फाइनमेंट ऑफ ए पर्सन फॉर हुज लिबरेशन रिट हॅज बीन इश्यू. ओके, कोर्टाने तुम्हाला लिबरेट करा, स्वतंत्र करा म्हणून रिट इश्यू केली आहे, पण तरीही तुम्ही कन्फाइनमेंट करता. हा पोलीस ऑफिसरसाठी आहे. ओके, पोलीस ऑफिसरने अरेस्ट करून ठेवलं आहे. इलिगल डिटेशन कस्टडी आहे तुमची, जी काही इलिगल कस्टडी आहे, आणि इथे रॉंगफुल कन्फाइनमेंट करून ठेवलं आणि तुम्ही रिट दाखल केली. हिबस कॉर्पस रिट दाखल केल्यानंतर तुमच्या फेवरमध्ये रिटही इश्यू झाली की याला स्वतंत्र करा, पण रिट दाखल केल्यानंतरही स्वतंत्र करत नसेल तर तुम्हाला 345 मधून इथे पनिशमेंट होणार आहे. रॉंगफुल कन्फाइनमेंट इन सिक्रेट, अशा जागी तुम्ही रॉंगफुल कन्फाइनमेंट करून ठेवतात की तिथे कुणाची मदत मिळू शकणार नाही तुम्हाला, तो 346 मध्ये ते येत आहे. ठीक आहे, हे फक्त सेक्शन वाचून घेतले एकदा तरी मे बी समजा जर इन द केस तुम्हाला अशा सेक्शन कशाशी डील करतो तर एवढे लक्षात असू शकतात. ठीक आहे, रॉंगफुल कन्फाइनमेंट एक्स्ट्रा प्रॉपर्टी हे विचारणार नाही, त्याच्यानंतर हेही तुमच्या काही कामाचं नाही. हे दोन्ही सेक्शन तेवढे विचारण्यात येणारच नाही कधी, मला तरी असं वाटतं. ओके, सो समोर येऊया फोर्सवर. द फोर्स इज अ डिफरंट डेफिनेशन ऑफ अ पर्टिक्युलर ऑफेन्स. सो इथे फोर्सला डिफाईन केलं त्यांनी. सो नुसता फोर्स यूज करत असेल तर मी एखादा टेबल सरकवत आहे तर मी फोर्स यूज करतात ते की डेली आपण घरात काम करताना करतो, बाहेर काम करताना करतो. दिस इज नॉट ऑफेन्स. बट 350 मध्ये क्रिमिनल, कुठेही क्रिमिनल जेव्हा टच लागलाय त्या फोर्सला तर तो क्रिमिनल फोर्स होतो आणि हा पनिशेबल आहे. ओके, तर ह्या दोन सेक्शनला पुन्हा या फोर्स कुठे आहे 349 मध्ये मी तुम्हाला सांगितलं 319. हे सेक्शन जेवढे आहेत ना डेफिनेशन तुम्ही बाजूला काढा, म्हणजे तुम्हाला डिफाईन कशामध्ये काय केलं हे नमकी लक्षात येतं. हे हर्ट आहे. पुन्हा कधी आलो 339 मध्ये आलो, काय होतो रॉंगफुल रेस्ट्रेंट पासून सुरू झालं. पुन्हा आलो 349, कुठून सुरू झाला चॅप्टर आपला फोर्स पण बरोबर 10 सेक्शन त्यांनी दिलेले आहे आणि 340 49 39 पासून सुरू केलं. तर ही ट्रिक आहे की नेमकं जर सेक्शन तिथे आला आपल्याला तर अशा प्रकारे जर कन्फ्यूज झालं तरी यायला पाहिजे. सो फोर्समध्ये येऊया. फोर्स काय असणार आहे तर फोर्समध्ये विचारू शकतात व्हॉट इज अ फोर्स आणि इक्वली इलुस्ट्रेशन देतील वगैरे. तर फोर्स तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणीही काही कॉजेस ऑफ मोशन करतं, चेंज ऑफ मोशन करतं, सिजेशन ऑफ मोशन करतात, हे सगळे शब्द लक्षात ठेवा. कॉजेस ऑफ मोशन, चेंज ऑफ मोशन, सिजेशन ऑफ मोशन अँड पुन्हा सबस्टन्सलाही एखाद्या मोशनमध्ये इन्क्लूड करतात. तर फोर्सची डेफिनेशन ही फोर्सची कन्सेप्ट खूप मोठी आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर बेटर आहे, किंवा मग तुम्ही माझ्या IPCच्या लेक्चर सिरीजमध्ये जी की हिंदीमध्ये आहे ॲक्च्युली, त्याच्यामध्ये फोर्सला मी खूप चांगल्या प्रकारे डिफाईन केलेलं आहे. तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. जर डेफिनेशन तुमची क्लिअर नसेल तर, कन्सेप्ट क्लिअर नसेल तर नक्की बघा, कारण फोर्सवर येतं. ओके, दुसरे कुठलेही व्हिडिओ बघा, कुणालाही विचारा ज्यांना वेळ असेल तर, पण फोर्सवर तुम्ही बघा. ठीक आहे, हे कन्सेप्ट क्लिअर करून जा 349ची. सो फोर्सही झाला. आता त्याच्यानंतर क्रिमिनल फोर्स तुमचा आहे, पनिशेबल आहे. ठीक आहे की नाही, क्रिमिनल फोर्स. तर मग आता इथे फोर्समध्ये ना 3 फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इथे एक तुम्हाला क्लॉजेस दिले. हे क्लॉजेस लक्षात ठेवणे आहे. बाय बॉडीली फोर्स तुम्ही यूज करू शकता, कुठले सबस्टन्स डिस्पोज करून तुम्ही यूज करू शकता. कुठलेही एक बॉटल फेकली आणि ती बॉटल घसरत गेली आणि तुमच्या काचेच्या भांड्याला जाऊन लागली आणि ती फुटलं. तुम्हाला एकदा बॉटल फेकताना फक्त फोर्स यूज करायला लागला, बॉटलने आपलं काम करून टाकलं लाईक दॅट. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही ॲनिमलला इंड्यूस करून इथे फोर्स यूज करू शकता. दिस इज ऑल टाईप्स ऑफ फोर्स. बट तोच फोर्स जर क्रिमिनल इंटेन्शननी केला तर तो क्रिमिनल फोर्स होईल आणि तो काय राहिलो, पनिशेबल राहील. फक्त इथे इंटेन्शनली यूज करणं क्रिमिनल फोर्समध्ये, इंटेन्शन तुमचं क्रिमिनल असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दॅट इज 350 मध्ये हा सेक्शन दिला, हे लक्षात ठेवा. मग येऊया आपण 351 मध्ये. ओके, आता 350 पर्यंत यांनी कंप्लीट करून टाकलं. 351 पासून नव्याने सुरुवात केलेली आहे त्यांनी, असॉल्ट. मग आता असॉल्टमध्ये काय, तर असॉल्टची डेफिनेशन डेफिनेटली विचारू शकतात, व्हॉट इज द असॉल्ट. ठीक आहे की नाही. सो जे कोणीही पर्सन, आता सगळ्यात महत्त्वाची जे वर्ड आहे तुम्हाला जेस्चर. जे कोणीही पर्सन जेस्चर बनवत आहे, ठीक आहे की नाही, जेस्चर बनवत आहे आणि त्याच्यानंतर जेस्चर बनवत आहे किंवा मग एक मिनिट सो जेस्चर ऑर प्रिपरेशनही बनवत आहे कुणालाही प्रिटेंड करण्यासाठी किंवा इंटेंडिंग टू नोविंग दॅट जेस्चर ऑर प्रिपरेशन विल कॉज अ पर्सन प्रेझेंट अप्रहेन्शन. कोणालाही भीती घालवत आहे की आम्ही तुमच्या अगेन्स्ट क्राईम करणार. इथे 2-3 एक इलुस्ट्रेशन दिले, त्यातला पहिला आणि तुम्ही 3ही इलुस्ट्रेशन वाचून जायला हरकत नाही इथले, कारण विचारू शकतात. ओके, तर त्या पर्सननी काय कमिट केलं तर असॉल्ट कमिट केला. मी तुम्हाला असा
लाईक हाताचा दाखवत असेल किंवा बुक्यांचा धमकी दाखवते की मी तुम्हाला मारणार आहे, असं माझे अप्रहेन्शन आहे, तर दिस इज द असॉल्ट. ठीक आहे की नाही. जस्चर करते अशी की तुम्हाला वाटतं की हा माझ्या अगेन्स्ट काहीतरी ग्रीव्हस हर्ट करणार आहे, ऑफेन्स करणार, तर दॅट इज द असॉल्ट. ठीक आहे की नाही. तर अशा प्रकारे तुमचं त्यातनं इंटेन्शन दिसलं पाहिजे समोरच्याला की हा मला काहीतरी अशी घटना घडवणार आहे की त्यांनी माझ्यासोबत ऑफेन्स होईल. सो लाईक दॅट तो असॉल्ट तुम्ही अशा प्रकारे वाचून जा. पुन्हा मी सांगते की जर क्लिअर नसेल कन्सेप्ट तर बघून जा. कन्सेप्ट क्लिअर असणं प्रिलिमसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर नसेल तर तो निगेटिव्हमध्ये जातो. सो प्लीज कन्सेप्ट क्लिअर असू द्या. पेपर देऊन आल्यानंतर कळेल की मी जेव्हा आता तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी, तर पेपर देऊन आल्यानंतर नक्की तुम्हाला कळेल की हो हे बरोबर होतं. ओके. सो आता इथे पनिशमेंट फॉर असॉल्ट वगैरे हे काही तुम्हाला इतकं विचारण्यात येणार नाही. असॉल्ट क्रिमिनल फोर्स इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि इल्युस्ट्रेशन्स मी तुम्हाला आवर्जून सांगते की इल्युस्ट्रेशन जे आहे तुम्ही या असॉल्टचे, क्रिमिनल फोर्सचे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, क्रिमिनल डिसऑनेस्ट ऑफ मिसऑपरेशन प्रॉपर्टी, हे सगळे तुम्हाला इथे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर समोर जाऊया. आता आपण समोर बघूया आपल्याला काय महत्त्वाचं आहे. सो हा जो आहे ना 354 सेक्शन तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ॲक्च्युली हा मेन्ससाठीचा सेक्शन आहे, पण इथे प्रिलिमसाठी पण असॉल्ट क्रिमिनल फोर्स वुमेन विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी हा विमेनशी डील करतो आहे सेक्शन, विचारू शकतात. ओके. सो हा सेक्शन फक्त इतका लक्षात ठेवा. कुठलाही मॅनच्या अगेन्स्ट आहे सेक्शन, मधातले इन्ग्रेडियंट विचारत नाही या सेक्शनमधून. फक्त सेक्शन कशाशी डील करतो 354 आणि कुणाच्या अगेन्स्ट आहे, मॅनच्या अगेन्स्ट आहे. पुन्हा 354 मध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट अँड पनिशमेंट ऑफ द सेक्शुअल हॅरॅसमेंट, कुठेही मधातले इन्ग्रेडियंट्स विचारत नाही. फक्त 354 मध्ये काय दिलं आहे, 354 बी मध्ये असॉल्ट यूज ऑफ क्रिमिनल फोर्स विमेन टू डिस्रॉप. ओके. डिस्रॉपसाठी हा सेक्शन लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आता समोर येऊया. हे सेक्शन फक्त लक्षात ठेवायचे, तुम्हाला इथे जास्त काही विचारत नाही. ओव्हॅरिझम आहे, त्यानंतर स्टॉकिंग आहे, तर फक्त सेक्शन लक्षात ठेवणं इथे गरजेचं आहे. स्टॉकिंगमध्ये थोडेफार इन्ग्रेडियंट आहे तर तिथे स्टॉकिंगमध्ये विचारू शकतो. ओके. सो स्टॉकिंगमध्ये जे विचारण्यासारखं आहे तर ते स्टॉकिंगमध्ये काय म्हणू शकतं की कोणी फॉलो करत आहे मॅन विमेनला, तिला पर्सनल इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, तर तो काय तो स्टॉकिंग करतो आहे. त्याच्यानंतर म्हटलं कोणीही चांगल्या गुड पर्पजसाठी किंवा एखादा पब्लिक सर्वंट, पोलीस जर वुमेनला स्टॉकिंग करत असेल तर दिस इज नॉट अ स्टॉकिंग. सो इथे इल्युस्ट्रेशनही देऊ शकतात की पब्लिक सर्वंट फॉर दी अकॉर्डिंग टू द वॉरंट ऑफ द मॅजिस्ट्रेट follow the women or stalking the women, he is punishable for the stalking. So no, he is not punishable for the stalking, he is not committed the offense of the stalking. Because why? Because he is doing his job. Okay. And that is for the that is in the good that is in the order of the that is in the order of the upper authority, like that. Okay. किंवा कोणी गुड पर्पजसाठी, कोणी पॅरेंट्स वगैरे आहे, त्यांनी एक बॉडीगार्ड लावला आहे स्त्रीला की तो तिला प्रोटेक्शन करेल, तर अशा प्रकारे हे इथे कुठल्याही प्रकारे स्टॉकिंग होत नाही, इतकं लक्षात ठेवा. 355 तुम्हाला इतकं काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यानंतर 356 सुद्धा असॉल्ट क्रिमिनल अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट हे वगैरे तुम्हाला इतकं काही महत्त्वाचे सेक्शन्स नाही आहे. तो सरळ आपण जाऊया आता सध्या किडनॅपिंगवर. ठीक आहे. किडनॅपिंग हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. किडनॅपिंग फ्रॉम 2 प्रकारच्या किडनॅपिंग आहे, लॉफुल गार्जियनशिप अँड इंडिया. ह्या तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायच्या नाही. जर किडनॅपिंग फ्रॉम इथे दिलेलं आहे, किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आणि किडनॅपिंग फ्रॉम द लॉफुल गार्जियनशिप. सेक्शन लक्षात ठेवायचे सगळे सेक्शन, प्रत्येक सेक्शन किडनॅपिंगमध्ये मी जोपर्यंत सांगणार तिथपर्यंत लक्षात ठेवायचे. किडनॅपिंग लक्षात ठेवायचं, किडनॅपिंग फ्रॉम इंडियाचं सेक्शन. हे बघा इथून पुन्हा काय 359 पासून सुरू झालं, तर लक्षात ठेवायला इझी आहे. ठीक आहे की नाही. 359 आला 9 शेवटी. सो 9 पासून आता 359 पासून किडनॅपिंग सुरू होत आहे. 360 मध्ये इंडिया आहे, नंतर लॉफुल गार्जियनशिप आहे. नंतर लॉफुल गार्जियनशिपमध्ये कोण गार्जियन असतात हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर काय आहे 362 मध्ये अबडक्शन आहे. अबडक्शन कशाला म्हणतात, तर अबडक्शन कशाला म्हणतात तिथे तुम्ही व्हायलन्स फोर्स यूज करता आहेत. त्या अबडक्शनची तुमची कन्सेप्ट क्लिअर असायला हवी. ओके. सो त्याला आपण अबडक्शन म्हणतो. सो हे काही अवघड सेक्शन नाही आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पनिशमेंट फॉर किडनॅपिंग 363 मध्ये पनिशमेंट फॉर किडनॅपिंग दिलं आहे, हेही लक्षात ठेवा सेक्शन. त्याच्यानंतर हे सेक्शन तुम्हाला इतके विचारण्यात येत नाही खालचे. ओके. तेवढेच सेक्शन तुम्हाला विचारण्याच्या शक्यता आहे. असं नाही की विचारणारच नाही, पण जी पॉसिबिलिटी आहे, जी प्रॉबॅबिलिटी आहे, सेक्शन्स कुठल्या मॅटरवर नेहमी IPC-मधून प्रश्न येतात ते मी ॲनालाइज केलं तर मला अशा प्रकारचे जास्ती रेट आहे प्रश्नांचा तो तिथे दिसतो. ओके. हे इतके महत्त्वाचे नाही. आता पूर्ण तुम्ही सोडून द्या, फक्त 360 प्रोक्युरेशन ऑफ मायनर गर्ल्ससाठी तुम्ही इतका सेक्शन लक्षात ठेवू शकता. आणि 364A सुद्धा हा थोडा छोटा सेक्शन आहे, ते लक्षात ठेवणं थोडंसं चांगलं राहील.
जर बेटर स्टडी असेल तर. त्याच्यानंतर 370मध्ये ट्रॅफिकिंग ऑफ ए पर्सन आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काहीही गरजेचं नाही लक्षात ठेवणे. मग अनलॉफुली कंपल्सरी लेबर्स हे ॲक्च्युली तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमधून विचारतील. त्याच्यानंतर तुमचे 375चे जे रेपचे सेक्शन आहे तर हे रेपमध्ये आता काय लक्षात ठेवायचं, तर इथे पनिशमेंट फॉर रेप. आता तुमच्याकडे अमेंडमेंट आलेले आहे सगळ्या ह्या, त्या अमेंडमेंटमध्ये तुम्ही कुठल्या अमेंडमेंटमध्ये काय इतकंच लक्षात ठेवा. अदरवाईज रेपवरही कधी प्रिलिम्समध्ये इतके प्रश्न येत नाही, पण अमेंडमेंट झालेले सेक्शन आहेत तिथे थोडंसं किती पनिशमेंट वाढवली, जर खूप हार्ड पेपर आला तर मे बी विचारू शकतात. ओके, सो इतकंच तुम्हाला रेपच्या प्रोव्हिजनमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आपला थेफ्ट आहे. सो थेफ्ट जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल. एक तर तुम्हाला सगळ्यात आधी इल्युस्ट्रेशनही देऊ शकता. सो इल्युस्ट्रेशन थेफ्टचे लक्षात ठेवा की कधी थेफ्ट कमिट केला तुम्ही, कधी नाही केला, याचे इल्युस्ट्रेशन तुम्हाला येतात. पण आता थेफ्टमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहे, सगळ्यात आधी तर तुमची प्रॉपर्टी जी आहे ती मूवेबल प्रॉपर्टी पाहिजे. त्यानंतर विदाऊट युअर कन्सेंट ती प्रॉपर्टी कोणीतरी घेऊन गेलं पाहिजे, ठीक आहे की नाही. फ्रॉम द लॉफुल पोजेशन, ओके, लॉफुल पोजेशनमधून घेऊन गेलं पाहिजे. आणि टेक ऑर इंटाईज जे काही ते टेकिंग ऑफ दी तुमची जी प्रॉपर्टी आहे ती डिशॉनेस्टली टेक केली पाहिजे, म्हणजे इंटेन्शन तुमचं डिशॉनेस्ट पाहिजे, डिसिव्ह करण्याचं पाहिजे. सो डेफिनेटली डिशॉनेस्ट इंटेन्शननी तुमची प्रॉपर्टी मूव्ह केलेली पाहिजे. सो असं येऊ शकतं की वन पर्सन मूव्ज द प्रॉपर्टी ऑफ अनदर विथ द डिशॉनेस्टली इंटेन्शन विदाउट द कन्सेंट ऑफ द प्रॉपर्टी एनी मूव विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन हु इज इन द लॉफुल पोजेशन्स take or entice or dishonestly take a movable property from that person's possession. So this is the theft. So याचे इल्युस्ट्रेशन भरपूर आहे. मग इथे एक कट डाऊन अ ट्री, मग एक उभा होता, त्याच्या पर्समधून कोणीतरी हात टाकला, मग हात टाकल्यानंतर काय झालं, चोरी करू नाही शकला, दिस इज द अटेम्प्ट टू थेफ्ट. अशा प्रकारचे इथे सेक्शन्स तुम्हाला येऊ शकतात. सो पनिशमेंट फॉर थेफ्ट डेलिंग हाऊस, तिन्ही हे सेक्शन, सगळे सेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. थेफ्ट बाय क्लर्क और सर्वंट, आणि मग समजा जर एखादा असेल की ए इज अ सर्वंट अंडर द बीज हाऊस अँड ही कमिट अ थेफ्ट अँड ही इज लायबल अंडर द सेक्शन सेक्शन 381 असं ही इल्युस्ट्रेशन येऊ शकतं. थेफ्ट ऑफ प्रिपरेशन कॉझिंग अ डेथ, हर्ट वगैरे इथेही तुम्हाला हे एवढं विचारत नाही, ठीक आहे. इथपर्यंत 381 पर्यंत तुम्ही सेक्शन लक्षात ठेवा. ओके, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येऊया एक्स्टॉर्शनमध्ये काय दिलेलं आहे. एक्स्टॉर्शन, ओके. सो एक्स्टॉर्शन म्हणजे काय, आता एक्स्टॉर्शन म्हणजे तुम्ही एक्स्टॉर्शनच्या चॅप्टरमध्ये पाहिलं तर एक्स्टॉर्शनचा 383 असा सेक्शन इथे दिलेला आहे. एक्स्टॉर्शनचं सगळ्यात आधी प्रोनाऊन्सिएशन आपलं एक्स निघतं, तर असं तुम्ही याला करू शकता 383, ठीक आहे, क्रॉसमध्ये करा. आणि एक्स्टॉर्शनचं सेक्शन असा लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलंही की एक्स्टॉर्शन कुठल्या सेक्शनला डील करतो, तर तुम्हाला मी ही ट्रिक सांगितली आहे, 3 × 3. ओके, सो असं करा आणि एक्स असं आलं लक्षात की हे तुम्हाला 383 आठवायला पाहिजे. सो आय होप माझ्या ट्रिक्सचा छोट्या तुम्हाला फायदा होईल. सो इथे कोणीही पर्सन इंटेन्शनली, जर तुम्हाला इथे इंटेन्शनली कोणीही पर्सन काय करताय, फिअर करताय, इंजुरी करताय, कशासाठी फिअर इंजुरी देत आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचं एक्स्टॉर्शनमध्ये फिअर करत आहे, इंजुरी करत आहे, ठीक आहे की नाही, फिअर इंजुरी. अँड कुठलेही डिशॉनेस्ट इंड्यूस करताय, डिशॉनेस्ट शब्द, इंटेन्शन, क्रिमिनल इंटेन्शन मोस्ट इम्पॉर्टंट इन द IPC. कशासाठी, टू डिलिव्हर एनी प्रॉपर्टी, टू डिलिव्हर एनी व्हॅल्युएबल सिक्युरिटी. ओके, सो आणि एनिथिंग साईल्ड और सील्ड, जी की व्हॅल्युएबल सिक्युरिटी, हे करण्यासाठी तुम्हाला फिअर आणि इंजुरी करतात, धमक्या देत आहेत, एक्सेट्रा. तर ते काय एक्स्टॉर्शन करतात. मग पुन्हा इथे इलिस्ट्रेशन येईल, ए पुट्स इन द फिअर टू बी फॉर डिलिव्हरी ऑफ ए व्हॅल्युएबल सिक्युरिटी अँड ही कमिट्स ऑफेन्स ऑफ, मग पुन्हा येतील थेफ्ट येतील, एक्स्टॉर्शन येतील वगैरे. तर हे एक्स्टॉर्शन आहे. फिअर अँड इंजुरी जिथे तुम्हाला दिसणार आहे, ठीक आहे, फॉर द डिशॉनेस्टली इंड्यूस करत आहे, फॉर द कशासाठी, एखादी प्रॉपर्टी डिलिव्हर करायसाठी, एखादी व्हॅल्युएबल सिक्युरिटी डिलिव्हर करून देण्यासाठी, डेफिनेटली दिस इज द एक्स्टॉर्शन. एक्स्टॉर्शनचं सेक्शन तर कसा लक्षात ठेवायचं माहिती आहे. पनिशमेंट लगेच त्याची 384 मध्ये दिली आहे, ठीक आहे. इंजुरी ऑर ऑर्डर कमिट एक्स्टॉर्शन हे काही तुम्हाला येणार नाही, ठीक आहे. ते 383 आणि 384 लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही इतके विचारणार नाही खालचे सेक्शन, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता, अदरवाईज स्किप केले तरी चालेल. सेक्शन 390मध्ये रॉबरी, ठीक आहे की नाही, रॉबरी. आता रॉबरी सो 2 पोर्शन दिले, वेन थेफ्ट इज रॉबरी, वेन एक्स्टॉर्शन इज रॉबरी. 390 90 डिग्रीचा ऑफेन्स म्हणूया आपण डायरेक्टली रॉबरी, ठीक आहे की नाही, रॉबरी कमिट केली. रॉबरी हा खूप मोठा ऑफेन्स आहे, तर 90 डिग्रीचा ऑफेन्स म्हणून आपण याला लक्षात ठेवू शकतो, आणि 90मध्ये सेक्शन रॉबरी आहे हे लक्षात ठेवू शकतो. सो कधी रॉबरी कमिट केली जाते, सो आता मी पूर्ण तुम्हाला डायरेक्टली एक जनरल लँग्वेजमध्ये सांगणार आहे की तुम्ही जेव्हा ही थेफ्ट, वेन थेफ्ट इज रॉबरी, ओके. थेफ्ट कधी रॉबरी आहे, थेफ्ट केला, कंप्लीट झाला तुमचा थेफ्ट किंवा अटेम्प्ट टू थेफ्ट करताना कोणी तुम्हाला प्रिव्हेंट करत असेल तर तुम्ही इथे काय व्हायलन्स यूज करतात. काय काय करता व्हायलन्स यूजमध्ये, काहीही करू शकता, कोणाला ग्रीवस हर्ट करू शकता, अटेम्प्ट टू कॉज अ डेथ करू शकता, रॉंगफुल रेस्ट्रेंट करू शकता, हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. थेफ्ट केला, फक्त प्रॉपर्टी घेऊन पळालात, पण प्रॉपर्टी घेऊन पळता पळता कोणी जर रेस्ट्रेंट केला तर ॲट दी एंड ऑफ द ऑफेन्स, ओके, ऑफेन्सच्या शेवटी तुम्ही त्याला व्हायलन्स क्रिएट करून गेलात, ठीक आहे. मग अटेम्प्टही केलं व्हायलन्सचं, डेथचं धमकी दिली किंवा डेथ करायचा प्रयत्न केला, अटेम्प्ट केला किंवा ग्रीवस हर्ट केला, सिम्पल हर्ट केला, तर हा फक्त थेफ्ट राहिला नाही, आता तुमचा रॉबरी झाला. इथे काहीही असं म्हटलेलं नाही आहे की 2% पाहिजे, 3% पाहिजे, हा नाही आहे. 2% 3% वाला ऑफेन्स, ओके. रॉबरीमध्ये एकही जण असेल तरी मॅटर करणार नाही. सो थेफ्ट केव्हा रॉबरी बनणार आहे, जेव्हा तुम्ही व्हायलन्स यूज करता, काहीही करा, डेथची धमकी द्या, डेथ करा, वॉट एव्हर तुम्ही जे काही इथे करत आहात, हर्ट करा, रॉंगफुल रेस्ट्रेंट करा. सो इथे व्हायलन्स क्रिएट केला म्हणजे काय हो, थेफ्ट प्लस व्हायलन्स इज इक्वल टू रॉबरी, ओके. सो थेफ्ट प्लस व्हायलन्स इज इक्वल टू रॉबरी. अँड पुन्हा एक्स्टॉर्शन केलं, एक्स्टॉर्शनमध्ये पाहिलं आपण व्हॅल्युएबल सिक्युरिटी देण्यासाठी तुम्ही फिअर अँड इंजुरी करतात. सो हा जो एक्स्टॉर्शन आहे तुमचा, एक्स्टॉर्शन प्लस व्हायलन्स, हेच एक्स्टॉर्शन करताना तुम्ही कोणाला तरी दुखापत केली, रॉंगफुल रेस्ट्रेंट केलं, वॉट एव्हर, सो हेच एक्स्टॉर्शन काय होणार आहे, रॉबरी. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा ही रॉबरी कमिट करता तेव्हा हे एक्स्टॉर्शन थेफ्ट येणारच, आणि थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन करताना व्हायलन्स यूज केलं आहे, देन इट इज रॉबरी, ओके. सो हा अशा प्रकारे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो रॉबरी नंतर डायरेक्टली यांनी डकेती दिली आहे ना, रॉबरीची पनिशमेंट नंतर दिलेली आहे, ती रॉबरीची पनिशमेंट समोर देऊन इथे डकेती केली आहे. तर डकेती काय आहे, तर डकेतीमध्ये फक्त रॉबरी आणि डकेतीमध्ये एकच फरक आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर हीच रॉबरी, ठीक आहे, हीच रॉबरी कमिट केली तुम्ही, पण काय हो, 5 किंवा 5 पेक्षा अधिक पर्सननी केली, ओके. सो इतकंच लक्षात ठेवायचं की जेव्हा आता दोन ठिकाणी 5%, 2% तुम्हाला आवश्यक आहे. 34मध्ये जाल तर 2% आवश्यक आहे. त्याच्यानंतर क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये तुम्हाला याल तर कमीत कमी 120मध्ये एमध्ये तर तुम्हाला इथे काय 2% आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही कुठे याल, 141 असेंब्लीमध्ये याल तर 5% आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डकेतीमध्ये याल तर 5% आवश्यक आहे, ओके. सो एवढा चार्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कुठे किती पर्सन आवश्यक आहे. मग डकेतीमध्ये याला हीच रॉबरी कमिट करत आहे, ती डकेती होणार जेव्हा 5% किंवा 5% पेक्षा अधिक कमिट करणार. मग 392 इथे 392 रीड विथ 392 करा, आणि याची पनिशमेंट रॉबरीची इथे दिली आहे. अटेम्प्ट टू कमिट रॉबरी, व्हॉलंटरी कॉज कमिट रॉबरी हे काही विचारत नाही. पनिशमेंट ऑफ डकेतीची 395मध्ये पनिशमेंट दिलेली आहे. त्यानंतर सरळ येऊया, डकेतीमध्ये 2-3 सेक्शन महत्त्वाचे, डकेती विथ मर्डर 396, ठीक आहे. पण आता डकेतीमध्ये काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते, पुढचे जे आहेत ते, ठीक आहे. मेकिंग अ प्रिपरेशन ऑफ डकेती 399 सेक्शन महत्त्वाचं आहे, होऊ शकतं डायरेक्टली विचारू शकतं हे, ठीक आहे की नाही. प्रिपरेशन कुठे आहे डकेतीचं तर 399, बाकी सेक्शन विचारलं फक्त इतकंच विचारू शकतं, ठीक आहे. गँग डकेट, थेव्स हे काही विचारणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर पुन्हा डकेतीमध्ये एखादा प्रश्न असेल सेक्शन्स ते पाहूया पुढे. डिशऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉपर्टी, नाही डकेती तेवढंच आहे, ठीक आहे. रॉबरीचा कमिट नाही, डकेती तेवढंच आहे, डकेती विथ मर्डर वगैरे झालं आपलं, ठीक आहे. सो 403 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, डिशऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, DMP, किती वर्ड आहे, 3 वर्ड आहे, DMP, ओके. आणि 403मध्ये दिलेलं आहे. सो 403 इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि 403मधून तुम्हाला विचारणार नाही की 403मध्ये काय आहे, बिकॉज तिथे चांगले मटेरियल इन्ग्रेडियंट्स आहेत. तर कशाला हेडिंग विचारतील, whoever dishonestly misappropriate or convert to his own use any movable property. सगळ्यात आधी मूवेबल प्रॉपर्टीशी डील करतो हा सेक्शन, मूवेबल प्रॉपर्टी नॉट अ इमूवेबल प्रॉपर्टी,
ओके. अँड डिशॉनेस्टली मिसअप्रोप्रिएट करतात तुम्ही, डिशॉनेस्टली मिसअप्रोप्रिएशन करताय प्रॉपर्टीचं तुम्ही कुणाच्या तरी, आणि त्याची प्रॉपर्टी कन्वर्ट टू हिज ओन यूज करत आहे, ओन यूजसाठी कन्वर्ट करत आहे. आणि मग पुढे म्हटलं आहे की एक्सटेंड, तर इथे पनिशमेंट दिली आहे, पनिशमेंट आपल्याला कामाची नाही आहे. सो मोबल प्रॉपर्टी डिशॉनेस्टली पुट्स अँड कन्वर्ट टू हिज ओन यूज, डिशॉनेस्ट मिसअप्रोप्रिएशन प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते. ओके. सो इथे इल्युस्ट्रेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लीज एक किंवा दोन खालचे जे इल्युस्ट्रेशन आहे, कमीत कमी 2 इल्युस्ट्रेशन तुम्ही वाचून जाणं गरजेचं आहे. आणि याला एक्सप्लेनेशन पण दिलं आहे, डिशॉनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ ए टाइम ओनली इज अ मिसअप्रोप्रिएशन विद इन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. ठीक आहे की नाही. सो अशा प्रकारे इथे थोडे एक्सप्लेनेशन हे त्याचे क्लिअर करून टाका, सो दे बेटर राहील. ठीक आहे, एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेला आहे तो. आणि एक्सप्लेनेशनच्या खाली अजून एक थोडे ए बी सी असे 3 तरी इल्युस्ट्रेशन कमीत कमी वाचून जा. किंवा मग स्टार्टिंगची तुम्हाला एक हिंट सांगते, पहिले 1-2 इल्युस्ट्रेशन वाचायचे, खूप सारे इल्युस्ट्रेशन पेजभर दिलं असेल तर सगळ्यात लास्टवालं इल्युस्ट्रेशन वाचायचं. ओके. म्हणजे काय, तर Z-D वगैरे डायरेक्टली लास्टवालं विचारायचं. कारण एक्झामिनर काय करतो, एक तर स्टार्टिंगचं इल्युस्ट्रेशन विचारेल, नाही तर सगळ्यात खाली जाईल एंडिंगचं इल्युस्ट्रेशन विचारेल. ओके. तर 404 इज मोस्ट इम्पॉर्टंट. सॉरी 404 नाही, 405. ठीक आहे, 404 विचारणार नाही, विचारलं तर तुम्हाला 403 मधनच प्रश्न येणार आहे. 404 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा इल्युस्ट्रेशनच महत्त्वाचे आहे. आणि इन्ग्रेडियंट पण आहेत सेक्शनला, की कोणीही जेव्हा इंटरेस्टेड प्रॉपर्टी कधी करतं हे वाचून घ्या प्लीज. तो हे 403 आणि 405 मोस्ट इम्पॉर्टंट, आणि इल्युस्ट्रेशन वाचायला विसरू नका. पहिले 2 आणि शेवटचं 1 जे लास्ट मधले इल्युस्ट्रेशन असतं कमीत कमी ते वाचा. नाही आले, मी सांगते एवढं आवर्जून, पण नाही आले तरी काही फरक पडणार नाही, पण आलं तर सुटू नये. ओके. सो इथे भरपूर सारे ट्रस्ट, कुरिअर वगैरे दिलेले, ते हे इतके काही आपल्याला महत्त्वाचे नाही. तर सरळ येऊया 410 मध्ये स्टोलन प्रॉपर्टीशी सेक्शन डील करतोय. काय हो, स्टोलन प्रॉपर्टीशी सेक्शन डील करतोय. स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे काय, आतापर्यंत सगळे आपण पाहिलं, थेफ्ट पाहिलं, मिसअप्रोप्रिएशन प्रॉपर्टी पाहिलं, डकेती पाहिलं, रॉबरी पाहिलं, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, या सगळ्या मार्गाने प्रॉपर्टी आली तर तिला स्टोलन प्रॉपर्टी म्हणतात. एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 411 डील्स विथ द स्टोलन प्रॉपर्टी रिसीव्ह, कोणीही अशी प्रॉपर्टी रिसीव्ह करताय जी की चोरीची प्रॉपर्टी, त्याला इथे पनिशेबल आहे. 413 हॅबिच्युअल डिलिंग स्टोलन प्रॉपर्टी, बस इथं काही दुसरं विचारत नाही. चीटिंग, ओके, सॉरी कुठे गेला, चीटिंग. ओके. सो चीटिंगमध्ये चीटिंगची डेफिनेशन काय हे विचारतील मे बी. चीटिंग एक पाहून घ्या, त्याच्यानंतर चीटिंग बाय पर्सोनेशन पनिशमेंट फॉर चीटिंग. सो 416 मध्ये काय, तर चीटिंग बाय पर्सोनेशन आहे, इतकं लक्षात ठेवा. बाकी आता इथे काही दुसरं लक्षात ठेवण्याची चीटिंगमध्ये गरज नाही. ठीक आहे. 415 डेफिनेशन चीटिंग बाय पर्सोनेशन 416 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेक्शन इतके महत्त्वाचे नाहीत, टाईम असेल तर वाचा, स्किप करा म्हणत नाही आहे मी, बट जे मी इम्पॉर्टंट आहेत तेच कव्हर करते. 425 मध्ये मिसचिप आहे. मिसचिप कशाला म्हणायचं, मिसचिपची डेफिनेशनमध्ये काय, मिसचिप म्हणजे काय नेमकं, तर हे तुम्हाला मिसचिप जे आहे ते इथे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्याची पहिले तर कन्सेप्ट क्लिअर असणं. होऊ शकते 425 डील कशासाठी करते, तर मिसचिपची डील करतो, एवढं विचारलं तरी हे आहे. बट 425 मध्ये काय नेमकं मिसचिपमध्ये दिलेलं आहे, त्याला कशा प्रकारे इथे IPCने डिफाईन केलेलं आहे तेही महत्त्वाचं आहे. ओके. सो इथे कोणीही पर्सन जो आहे त्याला माहिती आहे आणि रॉंगफुल लॉस आणि डॅमेजेस होत आहे, कुणाला कुठे पर्टिक्युलर पर्सनला किंवा पब्लिकला. सो रॉंगफुल लॉस होत आहे कुणाला तरी, मी जे ॲक्ट करतो आहे, रॉंगफुल इंजुरी होत आहे, रॉंगफुल डॅमेजेस होत आहे, पब्लिकची प्रॉपर्टी आहे किंवा पर्सनल व्यक्तीची प्रॉपर्टी आहे, तर अशा प्रकारे डिस्ट्रक्शन करतात तुम्ही, प्रॉपर्टीचं डिस्ट्रॉय करताय, डिमिनिश करताय, हे सगळे व्हॅल्यू, युटिलिटी, हे सगळे शब्द लक्षात ठेवा. याला आपण मिसचिफ असं म्हणतो. तर हे मिसचिफ तुम्हाला पार्ट असणं गरजेचं आहे. बॅड बिहेवियरनी तुम्ही हे सगळे कामं करत आहात. ओके. इथे इल्युस्ट्रेशन दिलेले आहेत. तर स्टार्टिंगचे इल्युस्ट्रेशन, ए व्हॉलंटरी बर्न्स व्हॅल्युएबल सेक्युरिटी बिलॉंगिंग टू द जेड इंटेंडिंग टू कॉज रॉंगफुल लॉस टू जेड, ही हॅज कमिटेड द मिसचिफ. हे 2 छोटे छोटे इल्युस्ट्रेशन आहे ते लक्षात ठेवा. आणि लास्टचे इल्युस्ट्रेशन नेहमी वाचून जात राहा. ठीक आहे. कारण मधातल्या इल्युस्ट्रेशनवर जरी नाही लक्ष गेलं एक्झामिनरचं तरी स्टार्टिंगचे 2 आणि शेवटचं 1 असे मिसचिपचा आहे. बाकी मिसचिपवर काहीही लक्ष द्यायची गरज नाही. खूप सारं मग इथे खूप सारं दिलेलं आहे मिसचिपमध्ये, तर 431 पर्यंत, तर इथे तुम्हाला तेवढं काही लक्ष देण्याची गरज नाही. नेक्स्ट महत्त्वाचा सेक्शन आहे आपला 451. ओके. सो लक्षात ठेवा, एक तर तुमचा 349 असा वगैरे सुरू होतोय, किंवा मग लाईक
सेक्शन तुमचा फी असं वगैरे 1 पासून सुरू होतात. हे 341 मध्ये काय क्रिमिनल ट्रेसपास आहे हे लक्षात ठेवा. सो व्हॉट इज अ क्रिमिनल ट्रेसपास? ते क्रिमिनल ट्रेसपास मीन्स कोणीही तुमच्या प्रॉपर्टीवर पहिले तर एंटर करतं. दिस इज अ ट्रेसपास. क्रिमिनल ट्रेसपास काय आहे? आणि इंटेन्शन आहे तुमचं कशाचं? ऑफेन्स कमिट करण्याचं. कारण ऑफेन्सचं इंटिमेशन देण्याचं. इंटिमिडेट करत आहे ऑफेन्स करण्यासाठी. तुम्हाला येऊन इन्सल्ट करत आहे, अनाय करत आहे, त्रास देत आहे, ठीक आहे की नाही. तर तुमच्या प्रॉपर्टीच्या पोझिशनवर धाकदपट येऊन तुमच्याच पोझिशनवरून धाकदपट करतात. ते क्रिमिनल जे काय आहे ते ट्रेसपास करत आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे. क्रिमिनल हाऊस ट्रेसपास, हाऊसमध्ये ट्रेसपास करत आहे हे लक्षात ठेवा. आणि लर्किंग हाऊस ट्रेसपास आणि लर्किंग हाऊस ट्रेसपास बाय नाईट, हाऊस ब्रेकिंग हे लक्षात ठेवा. हाऊस ब्रेकिंगमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला. ते पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की कधी हाऊस ब्रेकिंग कशाला म्हणायचं. ठीक आहे, तुमची हाऊस ब्रेकिंग झाली असेल तर हाऊस ब्रेकिंग मध्ये काय सांगितलं आहे की तुमचं दार तोडून येत आहे कोणी, तुम्ही ज्या मार्गाने कधीच येत नाही, तुम्ही लॉक तोडून येत आहे, भिंतीला छिद्र पाडून येत आहे, कंपाऊंड तोडून येत आहे, हे सगळे मार्ग, शिडी लावून येत आहेत, हे सगळे मार्ग जे आहेत ते कुठल्या मार्गाने हाऊस ब्रेकिंग होऊ शकते हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथं 7-8 पॉईंट दिलेले आहेत काहीतरी, ते प्लीज 6 पॉईंट दिलेले आहेत, तर 6 पॉईंटही वाचून घ्या पर्टिक्युलरली. ओके. आणि त्याच्यानंतर मग जे हाऊस ट्रेसपास आहे 488 मध्ये, ठीक आहे की नाही. 448 मध्ये हाऊस ट्रेसपास आहे. सो इथे तेही तुम्ही थोडंफार नाही, पनिशमेंट फॉर हाऊस ट्रेसपास, सॉरी हाऊस ट्रेसपास तर झालंय. तर नंतरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे 6463 जे सगळ्यांना माहिती आहे सेक्शन फॉर्जरी, जे की तुम्ही फॉर्ज डॉक्युमेंट देतात, फॉर्जरी करत आहात वगैरे वगैरे इथे. सो तुम्ही हा लक्षात ठेवू शकतात. ओके. तर फॉर्जरीमध्ये काय हो, कोणताही रेकॉर्ड असेल, इलेक्ट्रॉनिक असो, फाल्स इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स असेल, तुम्ही फाल्स देताय, ठीक आहे की नाही. कुठल्याही सपोर्ट करत आहात कुठल्याही क्लेमला वगैरे, ते फॉर्जरी आहे. खूप मोठी कन्सेप्ट आहे ती पण. सो इथे तुम्ही तशा प्रकारे त्या फॉर्जरीलाही लक्षात ठेवू शकतात. मेकिंग अ फाल्स डॉक्युमेंट 464 महत्त्वाचं आहे. आणि फॉल्स डॉक्युमेंट हेही महत्त्वाचं आहे. कोहॅबिटेशन ऑफ मॅन, डिसिटफुल इंड्युसिंग हे सेक्शन लक्षात ठेवा 493. ठीक आहे. याच्यामध्ये नेमकी हेडिंग काय, हेडिंग लक्षात ठेवायचे फक्त, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. हे काही येत नाही मॅरिंग ड्युरिंग वगैरे, पण लक्षात असू द्या, ठीक आहे की नाही. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे, अडल्टरी कशामध्ये ते येतात. अडल्टरी तर अनकॉन्स्टिट्युशनल पनिशमेंट डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात समोर आता 498 लक्षात ठेवा, क्रुएल्टीशी डील करतो. हजबंड आणि त्याच्या फॅमिलीने क्रुएल्टी केलेली आहे. 499 मध्ये डिफॉर्मेशन आहे. डिफॉर्मेशनचे काही ग्राउंड आहे. इलिस्ट्रेशन महत्त्वाचे आहे. डिफॉर्मेशनमध्ये इलिस्ट्रेशन 1-2 वाचा. काय ग्राउंड आहे, कुठल्याही पर्सनचं डिफॉर्मेशन कधी होणार आहे. 500 मध्ये पनिशमेंट फॉर द डिफॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण येऊया आता इथे सगळे सोडून 509 मध्ये तो वर्ड जेस्टर ॲक्ट इंटेंड टू इज मॉडेस्टी ऑफ वुमेन. पुन्हा 509 हा 354 डील्स करा याला 354. आणि इथे हा फक्त सेक्शनच्या हेडिंग लक्षात ठेवा 354, 509 वगैरे. आणि त्याच्यानंतर पुढे या तुम्ही सरळ 510 वगैरे. 510 मध्ये वगैरे याच्यामध्ये खूप छोटी पनिशमेंट दिली आहे 1 दिवसाची, ती लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात छोटी पनिशमेंट या सेक्शनमध्ये दिली. 510 कशाशी डील करतो हेही विचारू शकतात. 511 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे 511. याच्यामध्ये हाफ पनिशमेंट दिली जाते जेव्हा अटेम्प्ट तुम्ही करता. ठीक आहे. जिथं मेन्शन आहे तुम्हाला IPC मध्ये की ते अटेम्प्टसाठी पनिशमेंट आहे, चोरी असो किंवा मग डेथ आहे, मर्डर आहे, तर तिथे अटेम्प्टसाठी प्रिपरेशन ऑफ डकैती अशासाठी अटेम्प्टसाठी तुम्हाला पर्टिक्युलरली पनिशमेंट दिली आहे, तिथे त्या सेक्शननुसार मिळणार आहे. बट जिथे पनिशमेंट अटेम्प्टसाठी कुठलाच सेक्शन नाही आहे त्या प्रोव्हिजनमध्ये, तर 511 मधून त्याला हाफ पनिशमेंट देण्यात येणार आहे. ओके. आणि हा पनिशमेंटसाठी आहे, फक्त फाईनसाठी नाही. फाईन जेवढा आहे तेवढाच लागणार आहे. सो हे होतं आपलं पूर्ण 511 पर्यंतचं जे काही IPC मी तुम्हाला महत्त्वाचे सेक्शन सांगितलेले आहे तेवढे वाचून जा. मोर दॅन सफिशियंट आहे. IPC मध्ये कमीत कमी 8, 9 कधी कधी 10 मार्काचंही तुम्हाला ॲव्हरेज असू शकतं. आणि खूप सोपे आहे. निगेटिव्हमध्ये जाण्याची खूप कमी शक्यता असते. IPC मध्ये सबस्टेंटिव्ह प्रोव्हिजन आहे. फक्त तुम्हाला जे काही प्रोव्हिजन आहे, जसं की आता प्रोव्हिजन कुठले कुठले असणार आहे तर बघूया. प्रोव्हिजन लाईक अगदी इम्पॉर्टंट, समजा खूपच इम्पॉर्टंट पाहायचे असले तर सगळ्यात आधी तुमचं ते काय आहे ते डेफिनेशनमध्ये काही गोष्टी आहेत. त्या डेफिनेशनमधल्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहे, काउंटरफेट, इंजुरी, अशा प्रकारच्या डेफिनेशन. 2 मध्ये तुमचं जनरल एक्सेप्शन आहे, हे वाचणं गरजेचं आहे तुम्हाला, जनरल एक्सेप्शन. त्याच्यानंतर 3 मध्ये राईट टू प्रायव्हेट डिफेन्स आहे. ठीक आहे की नाही. राईट टू प्रायव्हेट डिफेन्सही वाचून जा.
त्याच्यानंतर सरळ येऊया आपण अबेटमेंटमध्ये, ठीक आहे की नाही. सरळ 107 मध्ये अबेटमेंट इज मोर इम्पॉर्टंट. अबेटमेंट येणार तुम्हाला, स्टार्टिंगचे 4-5 सेक्शन वाचा. त्याच्यानंतर कुठे येतात तुम्ही 120 मध्ये, जे की 120 AB काय आहे तुमचं, कॉन्स्पिरसी वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 141. त्याच्यानंतर 141 मध्ये काय आहे तुमचं, अनलॉफुल असेंब्ली. तर अनलॉफुल असेंब्ली तुम्हाला येणार आहे. बाकी इथून सरळ उडी मारूया आपण दुसरीकडे जे काही आहे ते, मग तुमचे सेक्शन्स अनलॉफुल असेंब्ली नंतरचे मग तुम्हाला लाईक कुठले सेक्शन आहेत तुमचे, काही रेपमधून तेवढं काही येत नाही, ठीक आहे की नाही. 299 आहे. 299 नंतर मग मर्डर आणि कल्पेबल होमिसाईड आहे. मग मर्डर आणि कल्पेबल होमिसाईड झाल्यानंतर सरळ तुम्ही आय थिंक मर्डर आणि कल्पेबल होमिसाईड पब्लिक न्यूसन्स आहे, ठीक आहे की नाही. पब्लिक न्यूसन्सवर येऊ शकता सरळ. पण त्याच्या आधी 191 जो सेक्शन आहे तुमचा, हा डील करतो गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स आणि फॅब्रिकेटिंग अ फॉल्स एव्हिडन्स. हे 2 सेक्शन 191 192 तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर सरळ जर आलो आपण अति महत्त्वाचे सेक्शन जर पाहिले तर, सरळ जर आलो म्हणजे एवढं जरी केलं तरी तुम्ही IPC चांगल्या प्रकारे सोडवू शकता. तर सरळ तुम्ही पब्लिक न्यूसन्सवर येऊ शकता, ठीक आहे की नाही. सरळ पब्लिक न्यूसन्सचा सेक्शन आहे 268. तर पब्लिक न्यूसन्सवर या. पब्लिक न्यूसन्समध्ये तुम्हाला 1, 2, 3 सेक्शनवर येऊ शकतं किंवा पब्लिक न्यूसन्सच्या डेफिनेशनवर येऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे मग 299 कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर जे काय आहे तुमचं सेक्शनमध्ये. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुमचा अजून सेक्शन कुठला असेल तर मग हर्टवर या सरळ. ओके, 319 हर्ट आणि ग्रीवियस हर्ट दोघंही तुम्ही इथे व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर 339 जे की आत्ता आपण पाहिला, ठीक आहे. रॉंगफुल रेस्ट्रेंट. 340 रॉंगफुल कन्फाइनमेंट. ओके, त्यानंतर तुमचा आहे फोर्स. ओके, फोर्स तुम्ही बघून घ्या. फोर्सचा सेक्शन आत्ताच मी तुम्हाला सांगला 349. त्याच्यानंतर क्रिमिनल फोर्स आहे, असॉल्ट आहे. मग किडनॅपिंग आहे, किडनॅपिंग बघून घ्या, ठीक आहे की नाही. किडनॅपिंग नंतर डायरेक्टली तुम्ही रेपवर या. रेपमध्ये फक्त इतकंच महत्त्वाचं आहे, कन्सेंटची डेफिनेशन दिली आहे खाली. ओके, सो कन्सेंट कशाला म्हणायचं, दिलेली कन्सेंट ही कशी आहे ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन आहे मग थेफ्ट, ठीक आहे की नाही. 378 आणि ड्वेलिंग हाऊस थेफ्ट हे सगळं तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थेफ्ट नंतर आहे तुमचं 383. मी तुम्हाला सांगितलं की असं क्रॉस करायचं आणि एक्स काढायचा. हे काय, एक्सटॉर्शन आहे. सो एक्सटॉर्शन गरजेचं आहे. त्याच्यानंतर 390 ॲक्च्युली 390 रॉबरी गरजेचं आहे. ओके, रॉबरी आणि पुन्हा डकेती 391 मध्ये काय तुमची डकेती आहे. मग डकेती झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं क्रिमिनल 403 आहे. नंतर 403 मध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर स्टोलन प्रॉपर्टी आहे 403 405 हे वाचून जा. त्यानंतर स्टोलन प्रॉपर्टी येणार. त्यानंतर चीटिंग येणार आहे, ठीक आहे की नाही, चीटिंग. त्याच्यानंतर मिसचिफ 425 मिसचिफची डेफिनेशन वाचून जा. मग मिसचिफ झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला क्रिमिनल ट्रेसपास आहे, ठीक आहे की नाही. इथे आता पेजेस संपले माझे. क्रिमिनल ट्रेसपास. ओके, त्याच्यानंतर हाऊस ट्रेसपास आहे, लर्किंग हाऊस ट्रेसपास हे वाचून जायला हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फॉर्जरी आहे. कुठे फॉर्जरी 4 आय थिंक 4 बरोबर आहे. सो फॉर्जरी वाचून जाणं गरजेचं आहे. ओके, फॉर्जरी वाचून जा. त्याच्यानंतर सरळ डायरेक्टली तुम्ही कुठे येऊ शकता 498A वर या. त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं डिफॉर्मेशन आहे 499 डिफॉर्मेशन वाचू शकता आणि त्याच्यानंतर 511 वाचू शकता. बाकी एवढं जरी सफिशियंट, मी आता लिहिलं तर नाही व्यवस्थित पण बोलले आहे तर तुम्ही ते टिक करून घ्या पुस्तकामध्ये. एवढं जरी केलं तरी तुमचा IPC आरामात प्रिलिम्स निघून जाते आणि हे मेन्सही निघून जाते एवढ्या वेळच्यामध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अभ्यास करा, जेवढा वेळ मिळतो त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बघा रात्री वगैरे. आणि त्या IPCचं तेवढं फायनल रिव्हिजन एवढं झालं तर तुम्हाला प्रिलिम्स पास व्हायला कोणीही अडवू शकत नाही. सो थँक्यू सो मच. आज आपलं IPCचं रिव्हिजन पूर्ण झालेलं आहे.